सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया अखेर दुसऱ्यांदा स्थगित करण्यात आली आहे। यापूर्वी सुद्धा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू झालेली बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती। आता पुन्हा नव्याने प्रारूप मतदार यादी केल्यानंतरच निवडणूक प्रक्रिया राबवण्याचे आदेश पणन विभागाने दिले आहेत। नवीन प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतरच बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू होईल असे संकेत दिले होते। अखेर ते खरे ठरले। सोलापूरच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून नव्याने प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना सहकार पणन विभागाचे उपसचिव संतोष देशमुख यांनी केल्या आहेत। दरम्यान त्यामध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रमासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने मान्यता दिलेली अंतिम मतदार यादी 1 जून 2024 अखेरच्या दिनांकास धरून केलेली असल्याने सदर मतदार यादीस 2 डिसेंबर 2024 रोजी 6 महिने पूर्ण झाले आहेत। त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 1 जानेवारी 2025 पासून आहे त्या टप्प्यावर सुरू होणारा निवडणूक कार्यक्रम स्थगित करून नव्याने निवडणूक कार्यक्रम राबवण्यात यावा असे सूचित करण्यात आले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।